ठाण्यातील गजानन महाराज मंदिरात गजानन महाराज प्रगट दिन साजरा करण्यात आला। गजानन महाराज यांचा 147वा प्रकट दिन, त्यात तो गुरुवारी आल्यामुळे सर्व भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। ठाण्यातील 3 पेट्रोल पंप परिसरामध्ये 45 वर्ष जुनं असं गजानन महाराजांचे मंदिर आहे। या मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराजांचा प्रकट दिन विविध धार्मिक उपक्रम राबवीत साजरा करण्यात आला। 18 तारखेपासून मंदिरामध्ये विविध उपक्रम सुरू आहेत। दिवस रात्र हे मंदिर भाविकांसाठी खुले ठेवण्यात आलेले आहे। अखंड वीणावादन, चक्री पारायण, भजन, कीर्तन, नामस्मरण, अध्याय वाचन केले जात आहे। सकाळी आरती केल्यानंतर महाप्रसादाचे वाटपही या ठिकाणी करण्यात आलं। मोठ्या संख्येने भाविकांनी या मार्गदर्शनाचा आनंद घेतला। लाखोहून अधिक भाविकांनी या मंदिरामध्ये आज दर्शनासाठी हजेरी लावली। मठाधिकारी विनय जोशी यांनी या उत्सवाची माहिती दिली। अत्यंत शिस्तबद्ध धार्मिक वातावरणामध्ये हा प्रकट दिन सोहळा साजरा होत आहे। धार्मिक कार्यक्रम काय करणार, धार्मिक कार्यक्रम आरती झाली, भजन झालं, प्रवचन झालं, सगळ्या गोष्टी झाल्या। आता दर्शनार्थ येते लोक, त्यांना प्रसाद देतो, शिरा आणि झुणका भाकरी। या देवळाला यंदा 46 वर्ष झाली। माझा स्टुडिओ होता, त्या स्टुडिओला हे स्वरूप आलं। मूर्ती पेंटिंगची स्वतः मी केलेली आहेत आणि मी सहली काढायचो। 489 बसच्या सहली केल्या। ते घ्या, काय हवं ते घेऊन जा, मागा घेऊन जा। तब्बल 30 मिनिटांच्या रोमहर्षक झटापटीनंतर पेहलवान रविराज गायकवाडने कालीचरण सोलकरला चितपट करून मराठा केसरीची गदा आपल्या नावे केली। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव दिनानिमित्त सकल मराठा सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने या कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। छत्रपती शिवाजी महाराज मैदानात प्रमुख संयोजक रमेश आमरे, कार्याध्यक्ष कृष्णा पाटील, सचिव संतोष सूर्यराव, खजिनदार धनंजय समुद्रे यांच्या विशेष पुढाकाराने रंगलेल्या या कुस्ती स्पर्धेला कुस्ती शौकीनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। स्पर्धेतील निर्णायक लढत रंगतदार ठरल्याने कुस्ती शौकीनांना कुस्तीचा चांगलाच आनंद लुटला। रविराज आणि कालीचरण दोघेही तुल्यबळ असल्याने कुस्ती शौकीनांना अपेक्षित असा खेळ पाहायला मिळाला। दोघांनीही एकापेक्षा एक डावपेच टाकत विजय मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, पण शेवटी रविराजने थकलेल्या कालीचरणला खाली खेचत चितपट करत मराठा केसरी गदेवर आपले नाव कोरत रोख बक्षीस पटकावले। धीरज पवार आणि सकपाळ सोनटक्के यांच्यात दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती रंगली, पण ऐन खेळात धीरजचा खांदा दुखावल्याने पंचांनी ही कुस्ती बरोबरीत सोडवली। तिसरी क्रमांकाची प्रशांत शिंदे आणि रवी सांडू यांच्यातील कुस्तीही 30 मिनिटांच्या झटापटीनंतर पंचांनी बरोबरीत सोडवली। महिलांच्या कुस्तीतील पहिल्या क्रमांकाच्या कुस्ती चितपटीवर निकाली ठरली। हरियाणाच्या सानिका हुड्डाने वेदिका पवारला चितपट करत अव्वल स्थान पटकावले। प्रगती गायकवाडने वेदिका ससानेवर विजय मिळवत दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती जिंकली। सृष्टी भोसले तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत विजयी झाली। या कुस्ती स्पर्धेचे खास आकर्षण ठरलेला देवा थापा यांची कुस्ती अतिशय मनोरंजक आणि आकर्षक ठरली। प्रेक्षकांनी या कुस्तीला खूपच डोक्यावर घेतले। शमशेर विरुद्ध झालेल्या या कुस्तीत देवा थापाने बाजी मारली। तसेच यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा मराठा भूषण पुरस्कार देऊन सन्मान देखील करण्यात आला। सदरचा सन्मान सोहळा सकल मराठा सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या सभासदांच्या उपस्थितीत पार पडला। मैं भी पहली बार आया हूँ ठाना मुंबई में, क्योंकि बहुत ही ज्यादा पब्लिक का प्यार मिला, बहुत अच्छा लग रहा है और यहाँ का दंगल भी बहुत अच्छे तरीके से करवाए जा रहे हैं। और हमारे धनंजय भाई है, हमको बुलाया, बड़े भाव है हमारे साथ ही बैठे, बहुत अच्छा है। और हमारा दियर अन्ना हमारे साथ है, हमको हमेशा हौसला देते हैं कि देवा सारे जंगल में जाके अन्ना आ जाओ। हाँ जी, ये हमारे दियर अन्ना जी है, तो हमारे गुरुजी भी लगते हैं, क्योंकि पूरा भारत देश के पूरे दंगल में जाते हैं, हर दंगल में जाके हर पहलवानों को हौसला देते हैं और बेचारे पहलवानों को सपोर्ट भी करते हैं हमारे दियर अन्ना जी। बहुत बहुत धन्यवाद आपके।
और बहुत ही अच्छा लग रहा है जी दंगल। उनको सलाह यही देना चाहिए क्योंकि उनको आदत गलती माता पिता का ही होता है, कौन सा लाइन में लगाना। कहीं पर बच्चों को ज्यादा प्यार करते, प्यार करना अच्छी बात है, लेकिन इतना भी प्यार ना करो कि बच्चा बिगड़ ही जाए, है ना। सब कुछ मोबाइल हर टाइम, तो उनका हर चीज का टाइम होना चाहिए। एक टाइम फोन भी चलाओ, एक टाइम पढ़ाई भी करो, एक टाइम स्पोर्ट्स में जाना सबसे जरूरी है। क्योंकि आजकल का युवा ज्यादा नशा गुटखा दारू ये चीज पीते हैं, अपना शरीर खराब करते हैं। क्योंकि भगवान ने एक बार शरीर देते हैं तो उसको संभाल के रखो। हमारी तरह कुश्ती लड़ो, हमारी तरह कुश्ती नहीं पसंद, कुछ गेम खेलो, फुटबॉल खेलो, कबड्डी खेलो, कुछ भी गेम ज्वाइन करना चाहिए क्योंकि उससे आपका शरीर का एक्सरसाइज हो जाता है, शरीर फिट रहते हैं। प्रशासन से क्या डिमांड करोगे इस खेल के बारे में? प्रशासन से कोई डिमांड नहीं करेंगे, बहुत अच्छा है। यहाँ पे आप लोग के लिए हमारे दिया राणा साहब है, कोई दिक्कत नहीं है, बहुत अच्छा है। बाकी एक मैसेज देना चाहता हूँ मैं सारे आजकल के जो नया युवाओं को, नशा पत्ता से दूर रहकर अपना शरीर का ध्यान रखें, पढ़ाई के साथ साथ कोई ना कोई गेम में ज्वाइन करें क्योंकि एक्सरसाइज होते हैं, अपना शरीर फिट रहते हैं। धन्यवाद जी, जय हिंद, लव यू। शिवजयंती निमित्त आम्ही गेल्या 2 वर्षापासून इथे शिवजयंती निमित्त आम्ही इथे आखाडा भरवत आहोत कुस्तीचा, जेणेकरून आपल्या ठाणेकरांना एक संधी भेटते बघायसाठी। आणि इथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही प्लेयर इथे आलेले आहेत। त्याचं सर्व आकर्षण देवा थापा आहे, त्याला बघायसाठी लोकांनी गर्दी केलेली आहे। तुम्ही बघाल लोकांचा उत्साह खूप आहे आणि शिवजयंती निमित्त खरोखर खूप ठाण्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे। मी ठाणेकरांना विनंती करतो की त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि इथे कुस्ती बघायला यावं। किती कुस्त्या आता या मैदानामध्ये? टोटल 85 स्पर्धक इथे आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मुख्य आकर्षण देवा थापा हा आहे। शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे। गोरेगाव पोलीस ठाण्यात हा धमकीचा ईमेल आला आहे। पोलिसांकडून ईमेल पाठवणाऱ्यांचा शोध सुरू आहे। मुंबईतल्या जवळपास 7 ते 8 पोलीस ठाणे आणि इतर विभागात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा मेल आला आहे। ईमेलमध्ये एकनाथ शिंदे यांची कार बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे। मुंबई पोलिसांकडून या मेलचा तपास सुरू आहे। मंत्रालय पोलीस जे मार्ग पोलीस ठाण्यात हा धमकीचा मेल आला आहे। अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सर्व तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत। मुंबई गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे। मागच्या काही दिवसांपासून निनावी धमकी देण्याचे प्रकार सुरू आहेत। एकनाथ शिंदे यांच्याच नावाचा उल्लेख का केला, हा ईमेल कोणी पाठवला, त्यामागचा उद्देश याची चौकशी सुरू आहे। अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून मुंबई पोलिसांकडून शोध सुरू आहे। याआधी सुद्धा एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून धमकी मिळाली होती। मुंबई पोलीस कसून चौकशी करत आहेत। एकनाथ शिंदे आज दिल्लीमध्ये आहेत। महायुतीचे नेते दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या शपथविधीसाठी गेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे। एकनाथ शिंदे हे थेट लोकांमध्ये मिसळतात, त्यांच्या सुखदुःखाशी एकरूप होतात। सध्या त्यांच्याकडे शिवसेनेची जबाबदारी आहे। पक्ष संघटना अधिक बळकट करण्याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलं आहे। राज्याच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणात ठाकरे गटातून शिवसेनेत इन्कमिंग सुरू आहे। एकनाथ शिंदे यांनी बऱ्यापैकी पक्ष विस्तार केला असून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून राज्यभरातील ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत आहेत। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध।
आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. प्रयागराज येथे तब्बल 144 वर्षांनंतर होत असलेल्या महाकुंभमेळ्यात अनेक जण स्नान करण्यासाठी सहभागी झालेत. त्यापैकी कुणी वैयक्तिक पापक्षलनासाठी तर कुणी आपल्या मातापित्यांना घेऊन कुंभस्नान करत आहेत. पण संग्राम फाउंडेशन आणि जय हिंद अभियानचे पदाधिकारी मात्र देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वोच्च बलिदान देणाऱ्या ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना कुंभस्नानाचे पुण्य मिळवून देण्यासाठी या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. या संदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना संग्राम फाउंडेशनचे अध्यक्ष आणि जय हिंद अभियानचे संचालक गोपाल सिंह म्हणाले, 27 फेब्रुवारी रोजी क्रांतीवीर चंद्रशेखर आझाद यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करले होते. चंद्रशेखर आझाद यांच्यावर ज्या ठिकाणी कमला नेहरू यांनी अंत्यसंस्कार केले त्या ठिकाणी जय हिंद अभियानचे सल्लागार आणि ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येईल. यावेळी चंद्रशेखर आझाद पुरस्काराने काही नामवंतांना गौरविण्यात येईल. चंद्रशेखर आझाद यांच्या वंशात आता कुणीच राहिलेले नाही, त्यामुळे चंद्रशेखर आझाद यांना महाकुंभ स्नानाचे पुण्य मिळावे म्हणून आम्ही चंद्रशेखर आझाद यांची प्रतिमा असलेले फलक घेऊन त्रिवेणी संगमात स्नान करणार आहोत. यावेळी ज्ञात अज्ञात हुतात्म्यांची नावेही घेतली जाणार आहेत. जय हिंद अभियानचे सचिव दीपक कुमार त्रिपाठी म्हणाले, या अभियानाच्या माध्यमातून हुतात्म्यांना योग्य तो मान सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहोत. चंद्रशेखर आझाद आणि इतर हुतात्म्यांना भारतरत्न किताबाने सन्मानित करावे याकरिता शासन दरबारी आम्ही प्रयत्न करत आहोत. याशिवाय पुढच्या पिढीला या हुतात्म्यांची ओळख राहावी म्हणून महामार्ग किंवा इतर शासकीय आस्थापनांना त्यांची नावे देण्यात यावी अशी मागणी आहे. यावेळी जय हिंद अभियानचे ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र प्रजापती, राष्ट्रीय संघटक पृथ्वीराज चौहान, विजय मौर्य, सुरेश यादव, जयवंत सावंत, घनश्याम मिश्रा, हरेंद्र यादव आदि उपस्थित होते. हम लोग पिछले 8 साल से जो अभियान कर रहे हैं, पिछले 8 साल से अभियान में हम 27 फरवरी को चंद्रशेखर आज़ाद जी जो शहीद हुए थे, हम जहाँ पे उनकी जन्मस्थली है ओरछा भी गए. हम अलीराजपुर जहाँ पे उनका जन्मस्थली जहाँ पे वो शहीद हुए थे, प्रयागराज वहाँ पे भी गए. इस वर्ष हम लोग वहाँ पे जा रहे हैं जहाँ पे उनका अंत्येष्टि हुआ था और कुंभ भी संयोग से कुंभ भी है, तो हम कुंभ में स्नान करेंगे उनके नाम से और अपना जो भी हमको अगर ईश्वर जो भी पुण्य देता है इस कुंभ में तो पुण्य हम उनको अर्पित करेंगे. और पिछले 8 वर्षों से जो जैसे मैंने आपको बताया हुआ है कि इस अभियान के तहत हम उन क्रांतिकारियों को शहीद का दर्जा दिलाना, उन्हें भारत रत्न दिलाना, इन सारे कार्यों इन सारी वजहों पर हम काम कर रहे हैं. इसी वजह से इस बार 27 फेब को हम प्रयागराज में. दरअसल 7-8 साल पहले हम लोगों ने ये प्रयास किया था कि जो भी स्वतंत्रता सेनानी थे हमारे, इस समय उनकी क्या स्थिति है या उनके घर वालों की क्या स्थिति है या सरकारी दस्तावेजों में वो क्या स्थान रखते हैं, तो सारा कुछ पता करने दौड़ भाग करने के बाद जितना स्वतंत्रता सेनानियों के घर तक हम जा सकते थे, वहां तक जाने के बाद हमें ये पता चला कि उनमें से लगभग सभी ऐसे फ्रीडम फाइटर जिन्हें फांसी हुई है या अंग्रेजों के द्वारा वो शहीद किए गए हैं, उन्हें शहीद का दर्जा नहीं मिला हुआ है. न उनमें से किसी को भारत रत्न मिलता है, न उनमें से किसी को भी पद्म भूषण, पद्म विभूषण या बहुत सारी योजनाएं बनती हैं उनके नाम पे. ना तो बहुत विशेष कोई रेलवे स्टेशन या एयरपोर्ट ऐसी चीजें भी नहीं मिलती, यूनिवर्सिटीज नहीं मिलती. तो हमको लगा ये प्रयास करना चाहिए क्योंकि इतिहास उन्हीं को याद रखेगा जो कहीं न कहीं लिखित रूप में शामिल होंगे. तो हमारा प्रयास यही है कि सरकार के किसी भी दस्तावेज में इन्हें लिखित तौर पे सम्मान दे दिया जाए. मौखिक सम्मान तो है ही, हम लोग ये मानते हैं कि भगत सिंह हो, राजगुरु जी हो, सुखदेव जी हो, शहीद चंद्रशेखर आजाद हो, ये लोग भारत रत्न या पद्म भूषण से बहुत बड़े हैं, इनका कद बहुत ऊंचा है. सवाल ये उठता है कि क्या 500 साल के बाद वाली पीढ़ी को भी इनके संघर्ष के बारे में पता होगा. तो हम ये प्रयास कर रहे हैं, अगर कहीं लिखित होगा तो पता तब भी चलेगा. यही उद्देश्य है जय हिंद अभियान का.